सगळ्यांना शुभ सकाळ. सगळ्यांना कशा आहात? बसण्यामध्ये तर चहा पाणी झाले की नाही तुमचं सांगत चला. तर आम्ही आज सकाळच्या नाश्त्यासाठी केलेला आहे गोड असा आणि याला म्हणतो शिरा रवा कोणी म्हणतं. तर हो का, असा आम्ही भाजून मस्तपैकी शिरा केलेला आहे बरं का. कसं झालंय बघा. आणि आता नाश्त्यासाठी आज करावं म्हणलं. खातील ज्यांना पण खायचं त्याने खातील, ज्यांना खावटत नाही त्याने स्वयंपाक करायचं त्यांना. पण आज म्हणलं जरा थोडंसं करावं खायला. बऱ्याच दिवस झालं पोहे पण नाहीत सारखं सारखं खावं वाटत. शिरा करावं म्हणलं थोडासा. तर रवा असा मस्तपैकी भाजून घेतला मला आहे का. तर बघा कसं झालंय शिरा कसं नाही. तर सकाळ सकाळ आज करावं म्हणलं हे का. एकदम सुटसुटीत फडफडीत असा झालेला आहे. भाजून घेऊन मस्तपैकी केलेलं आहे. तर कसं झालंय बघा. ह्यात एलदोड ही टाकून घेतले. काजू बदाम काही नाही टाकलं बरं का, काही नाही त्यामुळे नाही टाकलं. तर मग असा लुसलुशीत शिरा झालेला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना. तर पुढे व्हिडिओ नक्कीच बघत चला, कुठे स्किप करू नका. तर ज्यांना पण कोणाला लहानपणीच्या आठवणी आठवतात त्याने नक्कीच कमेंटमध्ये करून सांगत चला बरं का. लहानपणीच्या आठवणी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ज्या आपण तयारी करत होतो त्याच्या तर पुढील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आम्ही जे पण काय करत होतो तर ते नक्कीच सांगत चला. आणि ही लेमन गोळी कुणी कुणी खाल्ली कुणी कुणी नाही ते नक्कीच सांगत चला बरं का. आम्ही तर लहानपणी भरपूर खाल्ले लेमन गोळी. कुणी कुणी खाल्ली कुणी कुणी नाही नक्कीच सांगायचे बरं का लहानपणी. आणि ही गोळी बघून लहानपणीची आठवण कोणाकोणाला आली कोणाकोणाला नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला बरं का. आणि आम्ही तर भरपूर या गोळी लेमन गोळी खाल्लेले. तर बघा पुढं व्हिडिओ कंटिन्यू बघत चला. शिरा नाश्ता केला आणि सकाळ सकाळ रानात आले कारण का मोटर चालू केली. बोरीला पाणी सोडायचं होतं म्हणून मोटर चालू केली. कोको फिरवली. चाव्या तिकडच्या बंद केल्या, इकडचे चालू केली कोको आणि फिरवली बघा. तर आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या. आणि आजचा हा स्वातंत्र्य दिन म्हणलं की पहिले दिवस आठवतात की लहान असायचं त्यावेळेस शाळेत असताना पहिल्या शाळेचे 8 दिवस तयारी चालू असायची शाळेची. आणि मुलांची तर मग काय पहिली नीळ कपड्यासनी द्यायची, गणवेशाला नीळ द्यायची आणि ते कपडे घालायचे. त्याला इस्त्री कशी केली जायची तर तांब्यात विस्तू असं टाकून त्याला अशी तांब्यानं अशी इस्त्री फिरवून अशी इस्त्री करायची. आणि अशी ती मजा पहिली वेगळीच असायची. तर आत्ताच्या मुलांना कसं आहे माहिती आहे का, भरपूर सुखसुविधा आहेत पण पहिल्यासारखा आपल्यासारखा आनंद आता घेता येत नाही त्यांना बरं का. म्हणजे कसं पहिलं वेगळंच असायचं. शाळा प्रजासत्ताक दिन म्हटलं की मुलं अगदी नटून जायची. एक दिन इतकी नटायची की बासच, झेंडावंच आला असं म्हणायचे. पण आता काय नाही हो, आता काय नाही हे नाही म्हणजे उत्साह एवढा नाही आहे आता. असं झालं. भाषणं काय शाळेत करायची, मस्तपैकी भाषण करायचं. की आम्ही तर 1ली ते 4थीपर्यंत कंटिन्यू भाषण केलेलं असायचं बरं का. विद्यार्थ्यांसमोर असं करायचं. ही खूप छान पहिल्या आठवणी. आणि लेमन गोळ्यासुद्धा तर किती भारी लेमन गोळ्या ह्या असायच्या. आता कोणी खाते का लेमन गोळ्या? तर नाही खात. तर असंच इस्त्री पहिली विस्तू तांब्यात टाकून अशी फिरवायची कपड्यावर, त्याची इस्त्री केली जायची असं तसं. मग किती पहिले ज्यांनी पण कोणी कपड्यास निळ दिलेली आहे कोणी नाही त्यांनी सांगत चला बरं. आम्ही तर दिली होती आमच्या शाळेच्या गणवेशाला बरं का. आम्ही काय द्यायचो इस्त्री तशी करायचो आणि मेहंदी काढायचो हातावर. इतकं नटायचो की भासच. झेंडा उंचाच म्हणायचं बरं का आम्ही. आणि आता खरंच आता ते नाहीत बरं का. पहिलं दिवस आठवले की असं वाटतं की असं होतं असं. तर आता नाही तसं. तर गेले होते रानात बरं का मोटर चालू करा. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा द्यावं म्हणलं. तर बाय सगळ्यांना.